नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी आपण बघणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळातलं खाते वाटप अखेर आज जाहीर करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असेल, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खातं देण्यात आलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. शिंदे गटातल्या गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा, तर दादा भुसे यांच्याकडे बंदरे आणि खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप आता जाहीर करण्यात आलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खातं दिलं गेलंय. गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय देण्यात आलेलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता, तर दादा भुसे यांच्याकडे बंदरे आणि खनिकर्म विभागातला मंत्रालय देण्यात आलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल आणि पशुसंवर्धन आणि यासोबतच दुग्ध विकास ही मंत्रालय दिली गेलेली आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन मंत्रालय आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालय देण्यात आलेलं आहे. तर विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाचा कार्यभार दिला गेलेला आहे. संजय राठोड यांना अन्न आणि औषध प्रशासनाचं मंत्रालय देण्यात आलेलं आहे. उदय सामंत यांना उद्योग मंत्रालय देण्यात आलेलं आहे. तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात आलेलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलेलं आहे. संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना मंत्रालय, दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्रालय, शंभुराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय, तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन आणि महिला आणि बालकल्याण मंत्रालय देण्यात आलेलं आहे. आणि याच संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. उदय सामंत आहेत आपल्यासोबत. मंत्री उदयजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. उद्योग मंत्रालय आपल्याकडे देण्यात आलेलं आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. सामंत साहेब, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो सामंत साहेब, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा, येतो. सामंत साहेब, आपल्याकडे उद्योग मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. सर्वप्रथम मला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना धन्यवाद दिले पाहिजे की राज्याचं एक महत्वाचं खातं माझ्याकडे देऊन त्यांनी महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी हा देखील प्रश्न फार मोठ्या पद्धतीने आहे. आणि म्हणून मी कोकणातलाच आहे. कोकणामध्ये व्यवसाय यावेत, तसं महाराष्ट्रामध्ये यावेत उद्योगधंदे, यासाठी प्रयत्न होईल आणि बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न राहील. बरं. आणि सामंत साहेब, काय नेमकी आव्हानं वाटतायत येत्या काळात? उद्योग मंत्रालयाच्या अनुषंगानं काय काय करण्याकडे भर द्यायचा हे तर आपण सांगितलं, पण आव्हानांना कशा प्रकारे सामोरं जाणार आहे? नाही, आव्हानं तर आहेतच, कारण आता महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या 5व्या ते 6व्या क्रमांकाला आहे. जो प्रथम क्रमांकावर होता. तर शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रामाणिकपणानं काम करून तो प्रथम क्रमांकावर कसं येईल यासाठी प्रयत्न करणार. 15-20 मिनिटांपूर्वी या खात्याची घोषणा झालेली असल्यामुळे मी आता मतदारसंघामध्ये आहे. मुंबईला गेल्यानंतर त्याचा रिव्ह्यू घेईन. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या इंडस्ट्री आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत त्यांनी तिथल्या स्थानिकांना किती रोजगार दिला हा देखील एक रिव्ह्यूचा विषय आहे. तो देखील मी रिव्ह्यू घेणार आहे. त्याच्यानंतर CSR मधनं कशा पद्धतीनं तिथल्या स्थानिकांना, तिथल्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना त्या कंपन्यांनी प्राधान्य देऊन तिथे विकास कामं केलेली आहेत, डेव्हलपमेंट केलेली आहेत, हे देखील बघणार आहे. आणि शेवटी फॉरेन करन्सी जी आहे ती आपल्या करन्सीमध्ये कन्व्हर्ट करून उद्योगधंदे जेवढे जास्त येतील तेवढी बेरोजगारी दूर होणार आहे. तर त्यासाठी सांघिक प्रयत्न करू. बरं. सामंत साहेब, एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. महत्वाची खाती ही सगळी भाजपकडे गेली आहेत, त्यामुळे शिंदे गटात खाते वाटपावरनं नाराजी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया?
नाही, चर्चा ही होतच असते. चर्चा गैरसमज पसरवण्याचं काम काही उद्योगी लोक करतच असतात, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु जर आमच्याकडची खाती बघितली आणि मुख्यमंत्री महोदयांकडे स्वतःकडे ठेवलेली जी खाती बघितली तर त्याच्यामध्ये परिवहन आहे, पर्यावरण आहे, सामाजिक न्याय आहे, IT सारखं चांगलं आहे, शालेय शिक्षण आमच्याकडे आहे, जलसंधारण आहे, त्याच्यानंतर बंदर विकास आहे, मायनिंग आहे, आणि तुमचं राज्य उत्पादन शुल्क आमच्याकडे आहे, आरोग्य विभाग आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे असं काही म्हणता येणार नाही की खाती दुय्यम दिलेली आहेत. मुख्यमंत्री पद महत्वाचं आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची खाती कशा पद्धतीने असावीत या संदर्भात 2 नेते मंडळींमध्ये चर्चा झाली असावी आणि त्याच्यानंतर ही खाती आलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा परिपाक आम्ही विकास करणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला विकास करणं ही जबाबदारी आता आमच्यावर येऊन पडलेली आहे. बरं, सामंत साहेब, आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील आहेत आपल्यासोबत. त्यांनाही आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत. उदय, विचारा आपले प्रश्न. धन्यवाद. उदय सामंतजी, तुमचं अभिनंदन. तुम्ही आता उद्योग मंत्री झालेले आहात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्याच कोकणातला, तुमच्याच रत्नागिरी जिल्ह्यातला आहे, तो म्हणजे नाणारचा प्रश्न. तुम्ही आता उद्योग मंत्री झालेले आहात, तर नाणार प्रकल्पाचा जो आहे प्रश्न तो मार्गी लावणार का? पुन्हा एकदा जैतापूर अणुवीज प्रकल्प जो आहे नाणार म्हणण्यापेक्षा आपण रिफायनरी असं म्हणू. रिफायनरीच्या बाबतीमध्ये जनतेचं तिथलं म्हणणं काय आहे, जनतेमध्ये काय गैरसमज झाले आहेत, कशामुळे निर्माण झालेले आहेत, कुणी केलेले आहेत. कारण तिथले विद्यमान आमदार जे आहेत राजन साळवी, त्यांचा रिफायनरीला सपोर्ट आहे, रिफायनरी करावं असं त्यांचं मत आहे. परंतु तिथले स्थानिक खासदार जे आहेत त्यांचं म्हणणं रिफायनरी करू नये असं आहे. तर त्याच्यामुळे राजन साळवींचं मत योग्य आहे की विनायक राऊतांचं योग्य आहे हे तपासून बघणार आहे. परंतु स्थानिक आमदारांची जी भूमिका आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आणि स्थानिक आमदारांनी असं सांगितलंय की तिथली जी काही जमिनीची कागदपत्र आहेत ती निम्म्यापेक्षा जास्त सरकारकडे द्यायला तयार आहेत. आणि ज्यावेळी आमदार तिथली अशा पद्धतीची भूमिका. हॅलो, सामंत साहेब बोला. त्याच्यामुळे तिथले लोकप्रतिनिधी, तिथली जनता, तिथली लोक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. परंतु कोकणातली बेरोजगारी दूर झाली पाहिजे, जिल्ह्यातली बेरोजगारी दूर झाली पाहिजे, यासाठी मी स्वतः मंत्री म्हणून सकारात्मक आहे. सामंत साहेब, तुम्ही आता उद्योग मंत्री झालात, तर उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत MIDC मोठ्या प्रमाणात येतात. राज्यातल्या सर्व MIDC तुमच्या अखत्यारीत येतात. राज्यातली बेरोजगारी दूर करणं हे खूप मोठं आव्हान तुमच्या सोबत असणारच. त्याचबरोबर MIDC जे प्रश्न आहेत, सुरक्षेचे असतील, प्रदूषणाचे असतील, पर्यावरणाचे असतील, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. हे सगळे प्रश्न दूर कसे करणार? उदयजी, 15 मिनिटापूर्वी उद्योग खातं माझ्याकडे आलेलं आहे आणि मी विशेषतः इकडे कोकणच्या दौऱ्यावर आहे. पण आपण सांगितलेल्या अपेक्षा अतिशय बरोबर आहेत. MIDCचं स्ट्रेंथनिंग आम्ही कसं करणार आहोत, अपग्रेडेशन कसं करणार आहोत, असलेल्या उद्योगांना आम्ही ताकद कशी देणार आहोत, हे सगळेच प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या समोर आहेत. त्याच्यामुळे मुंबईला आल्यानंतर 1-2 दिवस पूर्ण विभागाचा मी आढावा घेईन. परंतु एक मात्र नक्की आहे की जो महाराष्ट्र आता 5व्या-6व्या क्रमांकावर आहे त्याला पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी केंद्र सरकारच्या आणि दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. बरं, सामंत साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. खाते वाटपाच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. समजा त्यांना वाटलं आमच्याकडचं एखादं खातं त्यांना हवं आहे तर आम्ही देऊ, किंवा आम्हाला वाटलं त्यांच्याकडचं एखादं खातं आम्हाला हवं आहे तर ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊ. आमच्यात कुठल्याही खात्यांच्या संदर्भात वाद नाही आहे. खातं कुठलं हे महत्वाचं नाही, ते चालवणारे योग्य व्यक्ती असले पाहिजेत. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की आता तरी साधारणपणे त्यांच्याकडची जी खाती आहेत विस्तारामध्ये त्यांच्या लोकांना ती मिळतील, आमच्याकडची खाती विस्तारामध्ये आमच्या लोकांना